विजय आहे आणि मागाठाण्याच्या जनतेचा विजय आहे। लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे। हा हिंदुत्वाचा विजय आहे। उबाटा गटाने मला प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला, नेहमी मला टार्गेट केलं, नेहमी मला माझ्यावर वेगवेगळे खोटे नाटे आरोप केले आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला। पण मागाठाण्याच्या जनतेने आज दाखवून दिलं आणि त्यांच्या कानाखाली जोरात झापड दिली। मताधिक्याच्या माध्यमातून जोरात झापड दिली। प्रकाश शिवरे आमचा चांगला काम करणारा कार्यकर्ता आणि सेवक आहे हे दाखवून दिलं। हो, मी बोललो ना, अख्ख्या मलाच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज जी आमची एवढी संख्या आलेली आहे, ती लाडली बहिणींनी फार मोठं आम्हाला तारलेलं आहे। त्याच्याबरोबर हिंदुत्वाने सुद्धा तारलेलं आहे। आणि एकनाथ शिंदेनी सतत आज माझ्याच मतदारसंघामध्ये 10 वेळा एकनाथ शिंदे साहेब येऊन गेले 2 वर्ष 2.5 वर्षात। प्रत्येक मतदारसंघात एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं योगदान, त्यांनी दिलेला निधी, या सर्व गोष्टींचा एक मिलाप होऊन आज आमचा विजय झाला। दादा, तुम्ही हॅट्रिक मारलेलं आहे का? एकनाथ शिंदेचे नेतृत्व तुम्हाला मंत्रिपद भेटणार आहे का? ते मला माहिती नाही की सत्तेमध्ये कोण येतील कोण नाही, पण प्रवीण भाऊ दरेकरनी मला चांगली मदत केली, पियुष गोयल साहेबांनी चांगली मदत केली, बीजेपीने चांगली मदत, सर्वांनी मदत केली। म्हणून मदतीमुळे मागाठाणी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे मी त्याचा अत्यंत ऋणी आहे। मी हे ऋण कधी विसरू शकत नाही। मागाठाण्याच्या जनताने तुम्हाला जिंकून दिलेले आहे, पहिला काम कोणतं होणार? मी मागे पण बोललो, वन खात्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो मला सोडवायचा आहे, सिंगिष्टीचा प्रश्न सोडवायचा आहे, पाण्याचे प्रश्न काही सोडवायचे, रोडचे काही प्रश्न, तर वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत, एसटी डेपोचा प्रश्न सोडवायचा, असे बरेच प्रश्न आहेत। ते प्रश्न मी याच्यानंतर सरकार आमच्या इथे म्हणजे सोडले जाते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता ही निवडणूक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली आहे, त्यामुळे भरघोस त्याला यश आलेलं आहे। आता बघू पंतप्रधान मोदी, अमित शहा सर्व हे वरचे नेते बसून काय निर्णय घेतात तुम्हाला माहिती आहे। मी अजून मुख्यमंत्री मोदयांना भेटलेलो सुद्धा नाही, भेटून बघू काय होते।